स्क्रीन शेअर करतोय. हम्म, ठीक आहे. सगळ्यांना आठवत असेल, काल आपण ओनली टेस्टिंग काहीतरी एक ब्लॉग नावाची साईट ओपन केली होती. सिम्पल ती एक प्रॅक्टिस साईट होती आणि त्याच्यावर आपण फक्त काय करत होतो, तर वेगवेगळे वेब एलिमेंट्स त्याच्यात दिलेत, तर त्याचं ऑटोमेशनसाठी एक प्रॅक्टिस साईट आपण घेतली होती आणि आपण स्टार्ट केली होती. ते म्हणजे रेडिओ बटन्स आणि त्याच्यानंतर चेकबॉक्स. ठीक आहे. या दोन गोष्टी आपण त्याच्यात कम्प्लीट केल्या होत्या. कसे हँडल करायचे रेडिओ बटन, आणि ते हँडल करताना आपण मेथड्स बघितल्या होत्या. ई सिलेक्टेड, इज डिस्प्लेड आणि इज एनेबल्ड, आणि त्याच्यामधले इज सिलेक्टेड आपण ऍप्लिकेशन पण केलं होतं दोघांसाठी, रेडिओ बटनसाठी पण आणि चेकबॉक्ससाठी पण. ठीक आहे. फक्त याच्यामध्ये फार आयडियल वे आपण वापरला नव्हता. म्हणजे जेव्हा आपण एक्सपाथ बनवला होता, हा आपण जो मेल रेडिओ नावाचा एक्सपाथ बनवला होता, तर मी हा सिंपल एक्सपाथ वापरला होता. आम्ही असाच उचलतो इथून आणि इथे ठेवतो, म्हणजे तुम्हाला कळेल की आयडियल का नव्हता. थोडंसं फक्त फ्लो मध्ये येण्यासाठी सांगतोय बॅकग्राऊंड. हा एक्सपाथ घेतो इथे, इथे ठेवतो. इथे जेव्हा मी हा एक्सपाथ टाकीन, तेव्हा आपल्याला कळतंय की वन ऑफ टू आहे. म्हणजे एक्सपाथ युनिकली आयडेंटिफाय नाही करत आहे. बघा, हा एक्सपाथ या मेलला पण करतोय. हा मेल कशाचा आहे, तर ऍट्रिब्यूट्स नावाच्या हेडिंग असलेला जो कंटेंट आहे इथला, त्याचा पण आहे हा मेल. आणि टू ऑफ टू म्हणजे आता हा दुसरा जो मेल आहे तो कोणाचा आहे, तर टेक्स्ट बॉक्स नावाचा हेड असलेल्याचा तो मेल आहे. ठीक आहे. म्हणजे दोघांचे एक्सपाथ सेमच आहेत. पण आपण काय विचार केला होता, फाइंड एलिमेंट ही जी मेथड आहे, ती जेव्हा आपण वापरतो, तेव्हा समजा त्याच्यामधून मल्टिपल वेब एलिमेंट सिलेक्ट होत असेल, त्याच्या आतमधला जो पण तुमचा लोकेटर असेल, तो जर मल्टिपल वेब एलिमेंट सर्च करत असेल, तर ती फाइंड एलिमेंट काय करतं, तर फक्त जो पहिला असेल तो देतं. आणि फाइंड एलिमेंट्स असेल तर काय देतं, अख्खीची अख्खी लिस्ट बनवून पाठवतं. हे आपण काल डिस्कस केलं होतं. तर त्याच्यामुळे हा पहिलाच घेईल आणि आपल्याला पहिलाच हवा होता युगायुगाने, त्यामुळे आपण असं म्हटलो. ठीक आहे. पण आपल्याला उद्या समजा दुसरा लागला किंवा स्पेसिफिक एखादा लागला, तर काय करायचं, त्याचा आणखीन एक मार्ग मी सांगितला होता, तो म्हणजे इथे त्याचा नंबर टाकून 1 2 असं पण आपण करू शकतो. त्याने पण आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, युनिकली मिळेल. पण ती पण एक फार चांगली मेथड नाहीये, कारण तो सिक्वेन्स प्रत्येक वेळेला मेंटेन राहील नाही राहील आपल्याला माहिती नाही. ठीक आहे. त्याच्याऐवजी मग आपण एक, आपल्याला काय असं काहीतरी बनवायचंय की जो कोणाशी तरी आजूबाजूच्या एलिमेंटशी रिलेटेड असेल. म्हणजे एक्सपाथ ऍक्सेस वापरून आजूबाजूचा कुठला तरी त्याचा असेंडंट म्हणा, त्याचा पॅरेंट म्हणा, असं कोणाला तरी वापरून आपण काय करायचंय, त्याचा एक्सपाथ बनवायचा ट्राय करू. म्हणजे जसं की मला काय पाहिजे, तर मेल मला पाहिजे, पण कोणाचा पाहिजे, मेल नावाचा हा रेडिओ बटन पाहिजे, पण ते मला पाहिजे तर ऍट्रिब्यूट वाल्याचं, ज्याचं हेडिंग ऍट्रिब्यूट आहे, असं त्याचं मला मेल पाहिजे. मला टेक्स्ट बॉक्स वाल्याचं नकोय. असं मला स्पेसिफिक जर सांगायचं असेल कोडला, ठीक आहे, तर कसं करायचं, त्याच्यासाठी आपण थोडंसं रिलेटिव्ह बनवा, तुम्हाला असं मी म्हटलं होतं. ठीक आहे. ठीक आहे, आपण बघू. हे काही नाही, याच्यात फक्त वेळ जातो एक्सप्लेन करण्यामध्ये, म्हणून मी म्हटलं होतं की हे करा तुम्ही. ठीक आहे. आपण बघू, कारण हे प्रॉब्लेम येतात नेहमी करत राहताना एक्सपाथ फाइंड आउट करण्याचे. त्यामुळे ठीक आहे, थोडा वेळ गेला तरी बघू आपण ते. तर आपल्या बघा काय होतं, आता एक्सपाथ आहे 1 of 1. इथे जायचं आपल्याला मेलचा. तर इथे बघा हा एक्सपाथ आहे. आता मी थोडं हे मोठं करतो म्हणजे तुम्हाला, आपल्याला जरा नीट बघता येईल ते. हम्म? त्यासाठी आपल्याला काय बघायला लागेल, कुठलं तरी एक युनिक एलिमेंट बघायला लागेल आणि त्याच्यापासून हा एक्सपाथ आपल्याला काढावा लागेल. ठीक आहे. रिलेटिव्ह करायला लागेल त्याला. त्याच्यामधलं कुठलं तरी एक युनिक हेडिंग. तर इथपर्यंत तर बघा, हा हा इनपुट रेडिओ 1 होता, हा चेकबॉक्स 3 आहे, चेकबॉक्स 2 आहे, चेकबॉक्स 1 आहे. हे सगळे याचेच अंडर आहेत. म्हणजे हे त्याचे काय झाले, हे सगळे त्याचे सिबलिंग्स वगैरे आहेत. त्याच्यात पण आपल्याला काही इंटरेस्ट नाही, आपल्याला वरचे हेडिंग पाहिजे.
तर वरचं हेडिंग मी शोधतोय जे मला मिळेल, जे असेल युनिक, म्हणजे ऍट्रीब्यूट वगैरे नाव दाखवणारे हेडिंग वगैरे मिळते का हे मी बघतो. ठीक आहे. तर वरती मी आलो. ठीक आहे, मी डायरेक्ट एकदा ऍट्रीब्यूटला जाऊन बघतो हे कुठे आहे याच्यामध्ये. तर इथे बघा ऍट्रीब्यूट. आता हे थोडं कॉम्प्लिकेटेड असणार आहे की आता एक्सपाथ कसा फाइंड करायचा रिअल टाइमला. हे बघा इथे मला ऍट्रीब्यूट दिसला. ऍट्रीब्यूटची ही पोझिशन आहे. तर मी ऍट्रीब्यूट पासून सुरू करतो. म्हणजे मला आता एक्सपाथ कसा काढायचा तो ऍट्रीब्यूट पासून सुरू होईल आणि तो कुठपर्यंत येईल, तो मेल पर्यंत येईल. म्हणजे ऑब्व्हियसली मला ऍट्रीब्यूटच्या मेलचा एक्सपाथ मिळेल. असा मी रिलेटिव्ह काढला. रिलेटिव्ह आणि ऍब्सोल्यूटचा अर्थ पण तुम्हाला त्याच्यातनं कळेल. म्हणजे आता मी एक्सपाथ आधी काढत होतो. ऍब्सोल्यूट म्हणजे काय, तर तो जी डोम सायकल आहे त्याच्या रूट पासून जो असेल, स्लॅश पासून जो असेल, तो ऍब्सोल्यूट एक्सपाथ. म्हणजे इथपर्यंत येण्याचा मार्ग कुठपासून, तर पूर्ण आपल्या HTML ट्रीच्या हेड रूट पासून तो ऍब्सोल्यूट झाला. आणि आता मी रिलेटिव्ह काढतोय. तर रिलेटिव्ह म्हणजे काय काढतोय, तर रिलेटिव्ह म्हणजे कुठून तरी काढतोय. तर डायरेक्टली तर मी सगळ्यात पहिलं तर रिलेटिव्ह माझा कुठला होता, तर हा होता की मी डायरेक्टली या इनपुट टॅग पासून सुरू करून एक्सपाथ बनवला. हा रिलेटिव्ह झाला. ठीक आहे, मी पूर्ण पहिल्यापासून सुरू नाही केला, पण हा युनिक देत नाहीये. युनिक काढण्यासाठी आता मी रिलेटिव्ह कुठून सुरू करायचा विचार करतोय, तर ऍट्रिब्यूट्सच्या रेफरन्सनी, त्या रिलेशननी इथून सुरू करण्याचा विचार करतोय. म्हणजे इथून आता एक्सपाथ बनवायचा सुरू करतोय जो इथपर्यंत असेल, असा एक पाथ मी फाइंड आउट करण्याचा विचार करतोय. ठीक आहे, तर त्याला मला पहिलं तर काय करायला लागेल, ऍट्रिब्यूटचा एक्सपाथ काढायला लागेल. त्याच्यानंतर आता ऍट्रिब्यूटचा आतमध्ये तो कुठे आहे ते मला बघायला लागेल. म्हणजे ऍट्रिब्यूटच्या आतमध्ये तो हेड त्याचा एलिमेंट आहे की त्याच्या परत सिबलिंग्स मध्ये आहे, कुठे आहे ते मला बघायला लागेल. ठीक आहे, तर आपण ती ट्री बघू. आणि आता खाली बघा यांचं रिलेशन बघा कसं आहे. हे थोडंसं टीम मध्ये आपल्याला ऑब्झर्व करायला लागतं. इथे जर तुम्ही बघाल तर हा जो इनपुट टॅग आहे, तर याचा पॅरेंट टॅग कुठला आपण शोधू. हे सगळे एका लाईन मध्ये आहेत. तर याचा पॅरेंट हा फॉर्म आहे. जरा नीट लक्ष द्या. आता हा बघा आपण या इनपुट टॅग वर आहोत. हम्म, जो आपला रेडिओ बटन आहे त्याचा पॅरेंट कुठला आहे, तर त्याचा पॅरेंट आहे हा फॉर्म. त्याचा पॅरेंट आहे हा डिव. हा डिव बघा, हा याचा पॅरेंट आहे. त्या ह्या फॉर्मचा पॅरेंट आहे हा डिव. मग मी आता फॉर्मला मिटतो. हा फॉर्म याचा पॅरेंट आहे, सगळ्यांना कळलं. म्हणजे याला जेव्हा मिटीन तेव्हा हे सगळे गेले आतमध्ये बघा, आपल्याला जे हवं होतं. आता हा फॉर्मचा पॅरेंट कुठला आहे, डिव. ठीक आहे, म्हणजे या डिवला मी जेव्हा मिटीन तेव्हा हा फॉर्म पण आतमध्ये गेला. ठीक आहे, या डिवचा पॅरेंट कुठला आहे, तर हा मोठा डिव, दुसरा वाला डिव. याला मी मिटला, हा गेला. ठीक आहे, आता हे याचे सिबलिंग्स आहेत. हे डिव आणि हे डिव बाजूला आहेत. आपल्याला हा डिव लक्षात ठेवा, हा आपला डिव आहे. डिस्क्रिप्शन, आर्टिकल, बॉडी आणि हा नंबरवाला. ठीक आहे, आता या डिवचा आणि आता या ऍट्रीब्यूट मध्ये आपल्याला रिलेशन काय बघूया. ठीक आहे, तर आता मी हे जर H3 बंद करतो, आता हे H3 मी बंद करतो, तर याच्या आतमध्ये बघा हा ड्यू बघत होतो आपण. हा याच्या आतमधला आहे की लाईन मधला आहे ते बघायचं. तर इथे तर आपल्याला ते लाईन मधलंच दिसते, कारण हे जेव्हा आपण बंद करतो तेव्हा पण आपल्याला हा इथला ड्यू दिसतोय. म्हणजे थोडक्यात तो S3च्या अंडर नाहीये. हा S3चा काय आहे, तर सिबलिंग आहे हा वाला ड्यू. ठीक आहे, त्याच्यामुळे थोडंसं आता कॉम्प्लिकेटेड झालं. याच्या आतमधला पार्ट असता तर पण डायरेक्ट त्याला यूज केला असता, पण त्याच्या आतमधला पार्ट नाहीये तो. हम्म? त्यामुळे आपल्याला काय करायला लागणार, तो कोणाचा त्याचा पॅरेंट कोण आहे ते एकदा पहिला बघून घेऊ. तर त्याचा पॅरेंट आहे तो म्हणजे हम्म, हा ड्यू. या वरच्या ड्यूचा पॅरेंट, या वरच्या ड्यूच्या अंडर येतात हे सगळे H3 वगैरे. हा बघा हा ड्यू जो आहे याचा तो याच्या अंडर हे सगळे येतात. हम्म? तर आता आपल्याला थोडासा कॉम्प्लिकेटेड त्यामुळे एक्सपाथ करायला लागणार आहे. तर कसं जायचं बघा. तर सगळ्यात पहिलं तर आपण या ऍट्रिब्यूटचा एक्सपाथ काढू. सिम्पल. हे थोडं वेळ मी काय करून ठेवतो, काढून टाकतो, नंतर आपण कॉपी पेस्ट करू. पहिला आपण ट्राय करूया ऍट्रिब्यूटचा एक्सपाथ काढायचा. तर त्याचा जर सिंपल असेल एक्सपाथ, तो म्हणजे काय असेल, तर या ए असेल त्याचा टॅग
आणि डायरेक्टली नेम याचा आपण काय देऊ शकतो, ऍट्रिब्यूट्स, टेक्स्ट देऊ शकतो ऍट्रिब्यूट, म्हणजे टेक्स्टनी आपण एक्सपाथ काढू शकतो. कारण युनिक एलिमेंट याच्यामध्ये काय टेक्स्ट आहे, दुसरं कुठलं युनिक एलिमेंट दिसत नाहीये. लिंक आहे पण लिंक माहित नाही आपल्याला युनिट आहे की नाही ते. ठीक आहे, आणि ती खूप मोठी आहे, त्यामुळे बेटर आपण हे टेक्स्ट घेऊ आणि इथे याचा एक्सपाथ बनवू. सिंपल कसा असेल एक्सपाथ, ए या ब्रॅकेटमध्ये टेक्स्ट ओपनिंग क्लोजिंग ब्रेस इज इक्वल टू सिंगल युनिट कॉमा मध्ये ही गोष्ट टाकून देऊ. ऍट्रिब्यूट्स मिळाला, युनिक ऍट्रिब्यूट्सला युनिक आपण आयडेंटिफाय केलं. ठीक आहे, आता दोन पद्धतीने जाऊ शकतो. एक तर याचा आता सिबलिंग आहे हा कुठला, याच्या सिबलिंगनी जाऊन आपण इथपर्यंत पोहोचू शकतो. आपल्याला या ड्यू मध्ये जायचंय, कारण आपला जो कंटेंट आहे तो बघा या ड्यूच्या आतमध्ये, या दुसऱ्या ड्यू मध्ये, त्याच्या आतमध्ये या फॉर्म मध्ये आपला कंटेंट आहे बघा, हा जो आपल्याला पाहिजे इकडे मेलवाला. ठीक आहे, हा आपला कंटेंट आहे. त्यामुळे आपल्याला या ऍट्रिब्यूट्सचा, म्हणजे हा H3 ला पहिले यायचंय, म्हणजे याच्या पॅरेंटला पहिले यायचंय. मग याच्या पॅरेंटचा हा कोण असणार आहे, तर सिबलिंग असणार आहे. कोण वाला, तर हा ड्यू ज्याचा क्लास नेम आहे पोस्ट बॉडी एंट्री कंटेंट, किंवा ज्याचा आयटम प्रॉप आहे डिस्क्रिप्शन आर्टिकल बॉडी. म्हणजे हे त्याचे ऍट्रिब्यूट्स आहेत फक्त. तर एक पहिलं ए वाल्याला तर कोणच नाहीये, त्यामुळे हे कोणाचे सिबलिंग्स आहेत, H3 चे सिबलिंग आहेत. सगळ्यांना समजतंय, हा ड्यू पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आता आपलं नेक्स्ट टार्गेट या ड्यू ला जायचंय, पण या ड्यूचा आणि एचा तसा काही संबंध नाहीये. हा ड्यू कोणाचा सिबलिंग आहे, तर H3 चा. त्यामुळे पहिले आपल्याला H3 ला यायला लागेल, पण H3 आणि एचा संबंध आहे, म्हणजे ए वरनं आपण H3 ला जाऊ शकतो, कारण H3 एचा काय इमिजिएट पॅरेंट आहे. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात पहिलं आपण काय येणार, ए वरनं H3 ला येणार. ठीक आहे, आणि मग त्या H3 चा सिबलिंग शोधणं. तर इथे येतो मी, आणि आता कसं जायचं माहितीये, इथे आठवत नसेल तर एकदा सांगतो परत एकदा. तुम्ही जर इथे दाखवलं होतं बघा, एक्सपाथ आपण जे केले होते, एक्सपाथ ऍक्सेस, हे बघा, हे पॅरेंटला द्यायचं असेल तर कसा सिंटॅक्स, चाइल्डला, प्रोसिडिंग सिबलिंग म्हणजे आधीचा, फॉलोइंग सिबलिंग म्हणजे नंतरचा. ओके, तर हे कसं जायचं, तर ते सगळे सिंटॅक्स दाखवले होते. अँसेस्टर आणि डिसेंडंटला वगैरे, पॅरेंटला आणि चाइल्डला वगैरे. ते इमिजिएट पॅरेंट किंवा चाइल्डला जाऊ शकतो, किंवा आजोबा पणजोबांना वगैरे जायचं असेल तर हे, खालच्या खूप पंटवंड नाटवंडांना जायचं असेल तर हे, आपल्यापेक्षा छोटे भाऊ म्हणजे आपल्या नंतर येणारे यांना जायचं असेल तर हे, आणि आपल्या आधी येणारे भाऊ त्यांना जायचं असेल तर हे. ठीक आहे, हे आपण बघितलं होतं. आता आपल्याला सिंपल पॅरेंटला जायचंय, मग आपण हा टॅग वापरणार बघा, स्लॅश पॅरेंट आणि कोलन कोलन टॅग नेम. ठीक आहे, तर बघा आता मी ते कसं वापरतो. याच्यामध्ये मी सिंपल करणार, आपला टॅग नेम काय, याचा H3 आहे, तेवढाच आपल्याला द्यायचा आहे. कारण त्याचा पॅरेंट एकच आहे ना इमिजिएट, त्यामुळे फक्त टॅग नेम दिला तरी तो आयडेंटिफाय करणार. तर मी कसं करतो बघा, स्लॅश पॅरेंट कोलन कोलन H3. आला तो H3 वर कंट्रोल, कंट्रोल आता ए वर होता, तो इथे H3 ला शिफ्ट झाला. ठीक आहे, परत एकदा तुम्हाला दाखवतो, जर नीट ऑब्झर्व केलं नसेल तर. कंट्रोल एक्स करतो बघा, कंट्रोल कुठे होता, इथे, इथून होता. तर इथून मला त्याच्या पॅरेंटला जायचं आहे, आता मी कंट्रोल व्ही करतो, पेस्ट करतो, आणि लगेच कंट्रोल कसा शिफ्ट होईल बघा. आला कंट्रोल खालून H3 ला गेले. आता हा कंट्रोल H3 वरून मला आणायचंय या ड्यूला, कारण याच्यामध्ये आपल्याला लपलाय, त्यामुळे मला पहिले या ड्यू पर्यंत पोहोचायला लागेल. ठीक आहे, तर मग या ड्यूला यायला, हा कुठला भाऊ आहे याचा, या H3 चा, तर फॉलोइंग सिबलिंग आहे, त्याच्या नंतर येणार आहे ते सिक्वेन्स मध्ये, त्याच्या आधी येणाऱ्या वरचा नाहीये. हा, याचा फॉलोइंग कोण नाहीच आहे, हा सगळ्यात पहिलाच बाळ आहे या ड्यूचा. त्यामुळे याच्या नंतरचे दोन भाऊ दिसत आहेत, त्याचा आपल्याला नंतरचा हा ड्यू करायचा आहे. एक सेकंद, त्याच्यानंतरच आपल्याला करायचंय, त्यामुळे आपल्याला फॉलोइंग सिबलिंग वापरायला लागणार इथून. फॉलोइंग सिबलिंगचा एकदा सिंटॅक्स दाखवतो, म्हणजे तुमचं कन्फ्युजन नाही होणार आहे बघा, असं स्लॅश फॉलोइंग डॅश सिबलिंग हॅश टॅग नेम. इव्हन तुम्ही हा सिंटॅक्स जरी असा कॉपी केला, तुम्हाला जर कुठं आठवत नसेल, म्हणजे रिमेंबर होत नसेल कधी कंपनीमध्ये, तर डायरेक्ट सगळं नेटवर मिळतं, तिथं पण करू शकता, काम करायला अडत नाही. पण इंटरव्ह्यूला असं नाही करता येणार. इंटरव्ह्यूला इम्प्रेशन पाडायचं असेल तर तुम्हाला त्यांच्या समोर तो धाड धाड टाईप करून दाखवायला लागेल. तिथे असं नाही म्हणू शकत की मी गुगल वरून हेल्प घेतो आणि मग ठीक आहे, म्हणजे ओके ओके, पण इम्प्रेशन नाही पडत. मग हे तुम्ही रोज वापरताय, तर चढाचढ जर तुम्ही केलं तरच चांगलं इम्प्रेशन पडतं. ठीक आहे, मग त्यामुळे हे पाठ करून ठेवा, हाताखाली बसवा. सर्वाईव्ह व्हायला नॉलेज असलं तरी तुम्ही होणार सर्वाईव्ह. आता आता तुम्हाला याची सुरुवात, म्हणजे जावाचं तुम्हाला माहिती झाली आहे, आणि सेलेनियमची तुम्हाला आता सुरुवात कळली आहे,
त्यामुळे फ्रेमवर्क सुरू होईपर्यंत जरी पार्ट करून तुम्ही कंपनीत उतरले तरी कंपनीत तुम्ही आता सर्वाईव्ह होत आहे, त्याची आता भीती नाही. पण कधी आपला पूर्ण सेलेनियम म्हणजे फ्रेमवर्क पर्यंतचा पार्ट जरी कव्हर झाला म्हणजे सगळे वेग एलिमेंट कसे हँडल करायचे एवढं जरी झालं तरी सेलेनियमचा बेसिक बिल्डिंग ब्लॉक आणि जावाचं सगळं आपण शिकलोय. त्यामुळे फ्रेमवर्क एखाद्या समोर आलं तर कसं करायचं तुम्हाला कळणार. त्यामुळे सर्वाईव्ह होणं तुमचं सोपं होणार. पण आता इंटरव्ह्यू क्रॅक करणं जास्त कठीण असणार, कारण तुम्हाला त्याचे सगळं पार्ट पाहिजे. इंटरव्ह्यू मध्ये त्या गोष्टी कंपनी सारखं तुम्हाला वेळ नसतं की तुम्हाला काम दिलंय आणि तुम्ही करताय सर्च करून. फंक्शन गुगलवर मिळतात, सगळीकडे मिळून जातात. तुम्ही कुठेतरी एक तुमचा रेफरन्स हे ठेवू शकता. जसं मी एक डॉक्युमेंट आपला असा आहे, अशा एक डॉक्युमेंट मध्ये तुम्ही सगळे तुम्हाला जे लागणाऱ्या गोष्टी असतील ते ठेवू शकता आणि सतत सतत लागणाऱ्या गोष्टी घेऊ शकता. कंपनीत चालतं पण इंटरव्ह्यूला नाही चालत. इंटरव्ह्यूला तुम्हाला ते करायचंय, त्याच्यामुळे प्लेस होण्यासाठी तुम्हाला आणखीन जास्त मेहनत घ्यायला लागणार आणि ते सगळं हाताखालून सगळं पाठ करून ठेवायला लागणार आहे. ठीक आहे, तर इथे मी कॉपी करतो सध्या. आता सिबलिंग आणि इथे टॅग नेम, टॅग नेमच्या जागी माझा टॅग नेम टाकतो. तर टॅग नेम आपला काय आहे? तर याचा ड्यू टॅग नेम आहे. ठीक आहे, त्यामुळे या टॅग नेमच्या जागी मी टाकतो ड्यू. हा कीवर्ड आहे फॉलोइंग सिग्नल असाच लिहायचा आणि टॅग नेमच्या जागी आपला ड्यू टाकायचा. आला कंट्रोल ड्यूला. पण हा पहिल्या ड्यूला गेला. ठीक आहे, आपल्याला तो ड्यू नकोय, दुसरा ड्यू पाहिजे. तर याच्यानंतर मी परत एकदा स्लॅश फॉलोइंग सिबलिंग ड्यू करू शकतो. ओके, आणि मग याच्यावर येऊ शकतो आता कंट्रोल. ठीक आहे, किंवा मग मी कसं करू शकतो, तर या ड्यूचा काहीतरी एक सिंटॅक्स पूर्णच्या पूर्ण इथे टाकू शकतो. म्हणजे आता हा ड्यू झाला, बरोबर आहे. तर याचा सिंटॅक्स काय आहे आतमध्ये, तर या ड्यूचा याचा क्लास वेगळा आहे, याचा क्लास वेगळा आहे. ठीक आहे, तर याचा क्लास आपण वापरू सध्या हा वाला, जो याला युनिकली आयडेंटिफाय करेल. ऍट द रेट क्लास दोन्ही आहेत इज इक्वल टू सिंगल युनायटेड कॉमा याच्यामध्ये हा टाकेल. ठीक आहे, आता गेला तो पुढल्या याच्यावर जो आपल्याला पाहिजे होता तिथे. म्हणजे तुम्ही जेव्हा नुसता ड्यू टाकाल तेव्हा तो जो सगळ्यात पहिला असेल त्याच्यावर जाईल. पण तुम्हाला जर स्पेसिफिक पाहिजे असेल कुठला ड्यू, तर तसं पण तुम्ही इथे देऊ शकता. म्हणजे हा सिंटॅक्स बघा, हा सिंटॅक्स वरनं फक्त टॅग नेम देणं असं नाही, तर या टॅग नेम नंतर तुम्हाला जर स्पेसिफिक सांगायचं असेल की कुठला, तर तुम्ही इथे ऍट द रेट जे पण काय असेल तुमचं ऍट्रिब्यूट, ओके, इज इक्वल टू सिंगल नोटेड कॉमा मध्ये व्हॅल्यू, असा पण हा सिंटॅक्स पुढे वाढवू शकता. टॅग नेम म्हणजे फक्त इथपर्यंत सिंटॅक्स थांबत नाही. कुठल्याही साठी म्हणतोय मी, आपण आता सिबलिंग साठी केलं, पण मी कुठल्याही साठी सांगतोय की कुठल्याही साठी जेव्हा तुम्हाला स्पेसिफिक पाहिजे असेल तेव्हा तुम्ही असं करून एखादा स्पेसिफिक देऊ शकता. आणि जेव्हा एकच असेल किंवा नेक्स्टच पाहिजे असेल, जसा मी जेव्हा स्पेसिफिक दिला नव्हता तेव्हा त्यांनी या ड्यूला सिलेक्ट केला होता. जे पहिला वाला त्याचा जो भाऊ होता नेक्स्ट मधला, तो त्याने सिलेक्ट केला. पण मला पहिला वाला भाऊ नको, 10 भाऊ असतील त्याच्यामधला मला एकच स्पेसिफिक भाऊ पाहिजे. कारण इथे बघा यांचे जर तुम्ही बघाल तर ड्यू आणखीन पण आहे इकडे, आणखीन एक भाऊ आहे इकडे पुढे. ठीक आहे, 3 भाऊ आहे ते एका लाईन मध्ये. या ड्यूला मी बंद करतो मग तुम्हाला कळेल. वगळलं हे 3. S3 ला आणखी 3 भाऊ आहे. S3 मोठा मुलगा आहे आणि त्याचे ड्यू नावाचे ड्यू 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 असे 3 भाऊ आहेत. त्यामुळे मी जेव्हा ड्यू देईन तेव्हा तिघांची पण नाव ड्यू आहेत. तर मग तो पहिल्या वाला सिलेक्ट करेल. पण मला स्पेसिफिकली पाहिजे कुठला वाला ड्यू की ज्याचा क्लास नेम पोस्ट बॉडी एंट्री कंटेंट असेल त्या ड्यूला सिलेक्ट. हा, किंवा मग मला हे द्यायचं असतं, तुम्ही कसं दिलं असतं, या ड्यूला करायचं असतं तुम्ही कसं दिलं असतं की कुठला वाला ड्यू, तर ज्याचं क्लास नेम हे हे असेल, पोस्ट फुटर असेल, मग तो या ड्यूला आला बघा. ठीक आहे, आपल्याला हा सध्या नको आहे, आपल्याला सेकंड वालाच हवा आहे. त्यामुळे मी या सेकंड वाल्या ड्यूला हे करतो, सिलेक्ट करतो. एंड ठीक आहे, 1 of 1 यांनी या ड्यूला केला. ठीक आहे, आता तो सिलेक्शन आधीच झाले वाटतं त्यामुळे ते परत ओव्हरराईड होते, तर मी काही रिफ्रेश करत नाही. ते सगळ्यांना कळलं की मी या ड्यू पर्यंत कसा पोहोचलो. ठीक आहे, तर आता काय करायचंय मला, या ड्यू पासून हा, आता मला बघा 1 of 1 एंट्री या ड्यूला मी पोहोचलोय. हम्म? या ड्यू मधला मला कुठला पाहिजे, आता या ड्यू मधला मला पाहिजे मेल वाला ना आपला, हा बघा हा पाहिजे. या ड्यूच्या आतमधला इनपुट आहे.
ठीक आहे. या ड्यूच्या आतमध्ये आणखीन एक ड्यू आहे, त्याच्या आतमध्ये एक फॉर्म आहे आणि त्या फॉर्मच्या आतमध्ये इनपुट आहे. ठीक आहे. पण मला प्रत्येक डायरेक्ट जर एखादा इमिजिएट करायचा असतो तेव्हा मला स्लॅश देता येतो. पण मला स्लॅश जेव्हा मी देतो तेव्हा इमिजिएट करायला लागतो. पण जेव्हा मी डबल स्लॅश देतो तेव्हा मी त्याच्या पुढल्या 2-3 पायऱ्या सोडून पुढे जाऊ शकतो. जे पाहिजे ते देऊ शकतो. त्याच्यामुळे इथे मी काय करणार, तर डबल स्लॅश देऊन आपला जो एक्सपाथ होता ऍज इट इज, जो आपण इथे केला होता, हा वाला, हा मी कॉपी करणार. कारण हा ते इनपुटचा एक्सपाथ आहे स्पेसिफिकली. ठीक आहे. तर हा मी एंडला जाणार आणि हा एक्सपाथ इथं कॉपी करणार. अरे, डबल स्लॅश 2 वेळा आले. ठीक आहे. जेव्हा मी असं करीन तेव्हा मग त्यांनी त्या इनपुटला स्पेसिफिकली काय केलं केलं. जे आता आपण इथपर्यंत आलो होतो, लक्षात द्या नीट. कोणाला कळत नसेल तर विचारा. एक पाच असं तुम्हाला इंडस्ट्रीत मी म्हणलो ना, कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे आणि याच्यावर तुमचं महत्व ठरतं. हे तुम्ही असं जेव्हा दाखवता, हे करताना धड 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 करून दाखवता कुठल्या पण एलिमेंट पर्यंत पोहोचून, तेव्हा कॉम्प्लिकेटेड सिनेरिओ पण तुम्ही हँडल करू शकता. म्हणजे कुठल्याही एलिमेंट पर्यंत तुम्ही पोहोचू शकता हे त्यांना कळतं. ठीक आहे. तर इथे बघा, या ड्यू पर्यंत आपण होतो. तर याच्या आतमध्ये मला जायचंय, याच्या चाइल्डला म्हणजे खूप आतमध्ये जायचंय. तर जेव्हा तुम्हाला खूप आतमध्ये जायचं असतं, त्याच्या इमिजिएट इमिजिएट जेव्हा तुम्ही स्लॅश देता आणि ड्यू देता, तेव्हा तुम्ही या ड्यू पर्यंत स्लॅश देऊन जर मी ड्यू टाकला असतं तुम्ही या ड्यू पर्यंत पोहोचला असतात. पण मला इमिजिएट नकोय, मला त्याच्या खालच्या त्याच्या चाइल्डला इकडे खूप खाली पोहोचायचंय. मग त्यावेळेला डबल स्लॅश वापरायचा. डबल स्लॅश म्हणजे त्याचा अर्थ होतो रिलेटिव्ह, म्हणजे इमिजिएट पाथ नाही तर त्याच्या खाली असलेला कुठला पण एक सिलेक्ट कर. याच्या खाली असलेला कुठला पण एक इनपुट असं मी इथे सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. म्हणजे मी इतकं पण देऊ शकतो फक्त. ठीक आहे. पण असे इनपुट 10 आहेत त्याच्या खाली. हा एक आहे. त्याच्यानंतर इथेच आपण एंटर मारू. 2 आहे, 3 आहेत, 4 आहेत, 5 आहेत, 6 आहेत, 7 असे 10 इनपुट आहेत इथं. ठीक आहे. त्यामुळे युनिकली ते देत नाहीत. त्यामुळे आपल्याला जर युनिकली द्यायचं असेल की कुठलं वाला इनपुट, मग त्याचं नाव सांग. तर मग हे असा इनपुट ज्याचा आयडी रेडिओ 1 असेल. हा, मग तसं त्याच्या खाली एकच आहे. तर तो म्हणजे हा. ठीक आहे. आता आपण याला कसा वेगळा केला, हा रेडिओ 1 वाला दुसरा पण आहे. पण तो कशाच्या खालचा आहे, तर तो याच्या खालचा आहे, ऍट्रिब्यूटच्या खालचा नाहीये. रेडिओ 1 वाला हा दुसरा. हा बघा इथे बघा, आपण आता कुठून आलो, तर आपण ऍट्रिब्यूटच्या खालचं शोधतोय आणि इथून जर तुम्ही गेलात खाली परत, तर इकडे तुम्हाला एक दुसरा पण मिळेल की जे ऍट्रिब्यूटच्या पुढलं जे असेल तो पण मिळेल. आता इथे तुम्हाला डॉम मध्ये दाखवत नाही, इथून तुम्हाला कळेल. टेक्स्ट बॉक्सच्या आतमधला पण मेल आहे, तो आपण आता स्पेसिफिक करत नाही होता. आता आपण फक्त कुठल्या एरियामध्ये घुसलोय, ऍट्रिब्यूट मध्ये घुसलोय. त्यामुळे इथे बघा, इथे आपण सध्या ऍट्रिब्यूट मध्ये आहोत. ज्याचं नाव ऍट्रिब्यूट असेल तिथून आपण एक्सपाथ केलंय. त्यामुळे हे फक्त तुम्हाला ऍट्रिब्यूटच्या खालचे जे कंटेंट्स आहेत तेच दाखवते. ठीक आहे. ऍट्रिब्यूटच्या पॅरेंट जो हिस्ट्री आहे त्याच्या खालचीच कंटेंट दाखवते. त्यामुळे हा बघा इथे रेडिओ 1 युनिकली आयडेंटिफाय झाला. त्यामुळे इथे जेव्हा तुम्ही एंटर कराल तेव्हा युनिकली आयडेंटिफाय होतो मेल. तर हा एक्सपाथ प्रॉपर आहे. पहिला वाला एक्सपाथ पण ओके आहे, चुकीचा नाहीये, तो पण बरोबर आहे. पण तुम्ही एक्झॅक्ट म्हणाला हा एक्सपाथ जेव्हा तुम्ही वापराल तेव्हा तो प्रॉपरली आयडेंटिफाय करणार असेल आणि हे हा वापरून तुम्ही दुसऱ्या एखाद्या गोष्टीला पण करू शकाल. म्हणजे हा सेम एक्सपाथ आहे, तो उद्या तुम्हाला टेक्स्ट बॉक्स साठी वापरायचा आहे. तर तेव्हा फक्त तुम्हाला काय बदल करायचा आहे याच्यामध्ये, तर टेक्स्ट बॉक्सचं जे टेक्स्ट आहे ते फक्त तुम्हाला वरती टाकायचं आहे बघा इकडं, कंट्रोल सी. हे जे टेक्स्ट आहे ते इथे अट्रिब्यूटच्या जागी ज्यावेळी तुम्ही हे टेक्स्ट बॉक्स टाकाल, कळलं, तेव्हा तो आपोआप त्या टेक्स्ट बॉक्सच्या सेम आहे ना, कारण डोमचा स्ट्रक्चर सेम असतं. त्यावेळी तो टेक्स्ट बॉक्सच्या अंडरचा मेल दाखवेल. कळतं तुम्हाला, म्हणजे टेक्स्ट बॉक्स वरून मग तो इस्त्रीला जाईल आणि त्याच्या अंडरचा तो हे दाखवेल. आता इथे बघा, इथे जर तुम्ही आलात तर हा तुम्हाला हे बघा टेक्स्ट बॉक्सच्या इस्त्रीला जाऊन मग तिथून खाली 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 येतोय तो. कळलं, पहिला वेळा ऍट्रिब्यूटचा होता. म्हणजे असं तुम्हाला स्पेसिफिक एखाद्या वरतून खाली कसं यायचं जाऊन, असं आपण फक्त खेळत बसतोय. सगळ्यांना कळतंय का हे काय केलं मी ते आता, कसा मी रिलेटिव्ह काढला. की आधी पण मी सांगितलं होतं की याच्यामध्ये लॉजिकल गोष्ट किंवा थोडंसं ट्रिक करून व्यवस्थित विचार करून करायची गोष्ट म्हणजे एवढीच आहे. याच्यामध्ये तुम्हाला थोडं डोकं लावायला लागतं की कसं जायचं, काय करायचं. म्हणजे कॉम्प्लेक्सिटी वाईज म्हणाल तर हीच गोष्ट आहे की एक्सपाथ असा रिलेटिव्हचा ऍक्सेसचा बनवायचा. ऍक्सेस वापरून वरती जायचं, खाली यायचं, भावापर्यंत जायचं, मग बहिणीपर्यंत, म्हणजे खाली त्याच्या आजोबांना जायचं आणि कसं जायचं हे सगळं महत्वाचं आहे.
ठीक आहे, हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे ही गोष्ट. बाकी तर काही नाहीये सेलेनियम मध्ये एवढं जास्त. काही कळलं नसेल याच्यामध्ये तर विचारा. ठीक आहे, आता आपण हा एक्सपाथ वापरू. पहिला तर कंट्रोल सी आणि आपलं वर्क होते का बघू. कंट्रोल ए, कंट्रोल सी, आणि आपला जो एक्सपाथ होता पण हे होता आपल्या इक्लिप्स मध्ये, आणि आपला जो हा एक्सपाथ होता याला याने रिप्लेस करू. बघा थोडा मोठा एक्सपाथ झालाय पण आता हा भरोशाचा झालाय. म्हणजे उद्या हा पहिला इलिमेंट देत होता, तर हा जेव्हा पहिला नसेल जरी लाईन मध्ये, याच्या वरती कुठल्या डेव्हलपरने आणखी एलिमेंट ऍड केला तरी पण हा एक्सपाथ नेहमीच वर्क होत राहील. ठीक आहे, तर इथं हे वर्क होते का बघू आपण. आपला अर्धा तास गेला. ठीक आहे, झालं वर्क झालं. मेलला त्याने सिलेक्ट केलं, परत फिमेलला केलं, हे वर्क झालं एक्सपाथ. नाहीतर कोड मध्ये एरर आली असती कारण तो पहिलाच पॉईंट होता आपला. ठीक आहे, बघ सगळा कोड आपला वर्क झाला प्रॉपर, म्हणजे एक्सपाथ चालतोय. तर हे कळलं सगळ्यांना की कसं केलं आपण ते. म्हणजे आधी तर सिंपल वे नाही सांगितलं मी, नंतर हा कॉम्प्लिकेटेड म्हणजे प्रॉपर एक्सपाथ जर बनवायचीच वेळ आली नसेलच तिथे युनिफॉर्म काय, तर कसं करायचं हे बघितलं. तर एक गोष्ट थोडीशी लक्षात घ्या की याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लोर करायचं आहे खूप गोष्टी. म्हणजे असं पकडून चालू नका की सिलेनियमचं आता इथं आपण वेब एलिमेंट्स बघा जेवढे आहेत तेवढे आपण घेऊ. जेवढ्या पद्धती आहेत वेगवेगळ्या, म्हणजे टेबल कसं हँडल करायचं असेल, किंवा आता फ्रेम्स कशा कराय, विंडोज कशा कराय, हे सगळं आपण घेऊ. पण सेलेनियम मध्ये असं नाही की तुम्हाला जो पॅटर्न आपण घेतला तसंच विचारलं जाईल. त्याच्यामध्ये खूप व्हरायटीज आहेत आणि खूप त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॉम्बिनेशन येऊ शकतात. म्हणजे उद्या आपण एक एक्झाम्पल घेऊ की टेबल मधले आयपीएलच्या टीमची नावं सांगा फॉर एक्झाम्पल, असं आपण घेतलं तर उद्या ते तुम्हाला असा पण प्रश्न विचारू शकतात की या टेबल मधल्या तिसऱ्या रो मधली कुठली टीम आहे ती फाइंड आउट करा. किंवा तुम्हाला असं पण म्हणू शकतात की हायएस्ट स्कोर कोणी केलाय त्या प्लेअरला शोधा. किंवा असं पण म्हणू शकतात की टोटल किती पॉईंट झालेत त्याची टोटल कॅल्क्युलेट करा. उद्या तुम्हाला काही विचारू शकतात. पण सगळ्यांचा पद्धत म्हणजे मेन तेच आहे की इलेव्हन फाइंड करणं आणि पोहोचणं आणि त्याच्या पुढे कसं जाणं. त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळे फॉर लूप लावायला लागतील किंवा वेगवेगळ्या इफ एल्सच्या कंडिशन लावायला लागतील. म्हणजे या परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन याच्यामध्ये तुम्हाला हजारो करता येतात. त्यामुळे त्या सगळ्या कव्हर करणं इथे आपल्याला पॉसिबल नाहीये. हे तुम्हाला समजतंय ना की एखादा मी केस घेतली म्हणजे त्याचा अर्थ असं नाहीये की तुमचे सगळे इंटरव्ह्यू क्वेश्चन एक्झॅक्टली कव्हर झाले. पण त्या इंटरव्ह्यू क्वेश्चन ज्याच्या बेसवर होतील ते टॉपिक कव्हर झाले आणि त्याचा एक डेमो इंटरव्ह्यू क्वेश्चन आपण घेतला, असा त्याचा अर्थ होतोय. पण तुम्ही असं नका समजू कोणी की इंटरव्ह्यूला तुम्हाला तोच क्वेश्चन विचारले जातील. म्हणजे मी जर टेबलचा आपण क्वेश्चन घेतला तोच क्वेश्चन, तसं नाही. त्याच्यावर 100 वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न डिझाईन तुम्हाला बसल्या बसल्या तुम्हीच करू शकाल. कारण एक टेबल आहे त्याच्यामध्ये एवढ्या रो आणि कॉलम आहेत आणि एवढ्या त्याच्यावर ते काही विचारू शकतात. पण तुम्हाला फक्त बेसिक आयडिया येईल की टेबल कसं हँडल करायचं. जसं काल आपल्याला बेसिक आयडिया आली की याच्यामधले चेकबॉक्स आणि हे कसे हँडल करायचे. पण याचा अर्थ असं नाही की ते तुम्हाला तसंच विचारतील, ते काहीतरी उलट सुलट पण विचारतील. आणि ते तुम्हाला असं काहीतरी कोड लिहायला सांगतील ज्याच्यामध्ये ते म्हणतील की मला कौ आणि टायगर फक्त हे झाले पाहिजेत. ठीक आहे, चेक झाले पाहिजेत असं लिहिून दाखव असं पण सांगतील. किंवा म्हणतील की एकदा त्यांना चेक कर आणि नंतर अनचेक कर, काही करायला सांगतील ते. पण बेसिक पद्धतीच राहणार. हे थोडं समजून घ्या. पण तुम्हाला याच्यात एक्सप्लोर करायचंय. म्हणजे सेलेनियमचं तुम्ही असं पकडून नका चालू आपण हे घेतलं तर हे तुम्हाला पूर्ण अवेअरनेस येतोय की कुठल्याही पद्धतीचं वेब एलिमेंट येऊ दे किंवा काही येऊ दे, जाण्याचा मार्ग कसा आहे आणि कसं जायचंय हे तुम्हाला सगळं कळतंय. म्हणजे तुम्ही आता इथून स्वयंभू होता, म्हणजे याच्या पुढून तुम्हाला आणि एकदा फ्रेमवर्क बनलं की तुम्हाला सगळंच कळलं. पण याच्यामुळे होतंय तुम्ही स्वयंभू, म्हणजे तुमचं तुम्हाला आता कळायला सगळं लागतंय आणि कसं करायचं काय करायचं हे कळतंय. आणि याचा वापर करून तुम्हाला एक्सप्लोर करायचंय. म्हणजे तिथे थांबू नका. की आता हे मला आलं आता मी इंटरव्ह्यूला करतो, नाही. तर तुम्हाला त्याच्यात आणखीन प्रॅक्टिस करायची. आणखीन वेगवेगळे एक्झाम्पल सर्च करायचे, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स वेगवेगळे करत राहायचे आणि ते पण परत तुम्हाला करून बघायचे नवीन नवीन गोष्टी. खूप इंटरव्ह्यू क्वेश्चन्स अवेलेबल आहेत, मी पण तुम्हाला पाठवीन. ठीक आहे, तर ते प्रत्येक आपण कसं करता येईल हे तुम्हाला बघायचंय आपल्या इन्फॉर्मेशनचा आधार घेऊन.
हे थोडं डोक्यात ठेवा. तर आता आपण जाऊ पुढे. आपण आता हम्म, ठीक आहे, हे झालं. आता आपण ड्रॉपडाऊन कडे जाऊ. नेक्स्ट आपण ड्रॉपडाऊन बघू त्याच्यामध्ये. हे तर क्लोज करतो पहिला मी. आणि ह्याच्यामध्ये ड्रॉपडाऊन एखादं आपल्याला सापडते का बघू पहिला. थोड्याला आणखीन मी त्याला थोडं क्लोजच करतो ड्रॉपडाऊन शोधेपर्यंत. स्क्रॉल बार आहे. हा, इथे एक सापडते. हे एक ड्रॉपडाऊन सापडला. पण याच्यात सिलेक्ट क्लास आहे का बघतो, कारण आपल्याला सिलेक्ट क्लासचा वापर करून ड्रॉपडाऊन हँडल करायचे आहे. ठीक आहे. ओके, मिळालं आपल्याला जसं ड्रॉपडाऊन पाहिजे होतं. ठीक आहे. तर सगळ्यांनी बघा, फोकस करायचं. जिथे तिथे काही काही वेगळ्या गोष्टी आपल्याला हँडल करायला लागतात, ते आता नवीन नवीन गोष्टी आपण इंट्रोड्यूस करू. म्हणजे आता बाकी कुठलेही वेब एलिमेंट तुम्हाला आले तरी हाच पॅटर्न आहे, तसंच करायचं. पण आता वेगळं वेगळं जिथे येईल ते आपण गोष्टी बघता आता बघतोय की नवीन नवीन काय काय गोष्टी ऍड ऑन येतात त्याच्यामध्ये, की जे वेगळ्या पद्धतीने हँडल करायला लागतात. तर ते मग त्याच्यामधलं एक म्हणजे ड्रॉपडाऊन. ठीक आहे. तर आता बघा, ड्रॉपडाऊन जर साधं असेल एखादं आणि तुम्हाला इथे जायचं असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने पण जाऊ शकता, जसं आपल्याला नॉर्मल मेथड दाखवली मी तुम्हाला, की पहिलं तर याचा लोकेटर फाइंड आउट करा, इथला याचा, मग याच्यावर एक क्लिक करा. त्याच्यानंतर या 5 गोष्टी येतील खाली, तर त्याच्यामधल्या इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचा लोकेटर फाइंड आउट करा. ठीक आहे. आणि मग जो तुम्हाला पाहिजे असेल त्याच्यावर क्लिक करा, झाला सिलेक्ट. या पद्धतीने पण ड्रॉपडाऊन तुम्ही करू शकता. ठीक आहे. हे झाली नॉर्मल वे ड्रॉपडाऊन डील करण्याचा, म्हणजे जसं आपण नॉर्मल वेब एलिमेंट करतो. पण इथे जर सिलेक्ट टॅग असेल, तर तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने ड्रॉपडाऊनला डील करू शकता, हँडल करू शकता. तो ते म्हणजे सिलेक्ट क्लासचा ऑब्जेक्ट बनवून. ठीक आहे. तर इथे मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो. आणि पहिल्यांदा सिलेक्ट टॅग म्हणजे काय. तर आता एखादा ड्रॉपडाऊन तुम्हाला दिसतोय, तर हा ड्रॉपडाऊन तुम्हाला इथे दिसला की पहिलं तर तुम्ही त्याला इन्स्पेक्ट करा. आणि तुम्ही बघा की इथे तुम्हाला, इथे जो क्लिक करण्याचा मेन, हा जो ड्रॉपडाऊनचा हा आयकॉन येतो इथे, मेन त्याची जी जिथून ड्रॉपडाऊन सिलेक्ट होतो, हं, ती विंडो जिथे येते, तर ते असं तुम्हाला पहिल्यांदा एक्सपाथ फाइंड आउट करायचं, इन्स्पेक्ट करायचा आहे तो. आणि तो इन्स्पेक्ट केल्यानंतर तिथे तुम्हाला इथे टॅग दिसतो बघा, हा सिलेक्ट टॅग दिसला. या टॅगला म्हणतात सिलेक्ट टॅग. तर जेव्हा हा सिलेक्ट टॅग येतो, त्यावेळेला तुम्ही काय करू शकता, तर ड्रॉपडाऊनला सिलेक्ट क्लास वापरून हँडल करू शकता. आणि सिलेक्ट क्लास हा असा एक क्लास आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स आहेत. तर सेलेनियमनी हा जो क्लास प्रोव्हाइड केलाय, तर त्याच्या आतमध्ये तुम्हाला काही रेडीमेड मेथड मिळतील. ठीक आहे. तर तो क्लास तो कसा हँडल करायचा, पहिले तर तुम्हाला त्याचं मी सिंपल मेथड दाखवतो की हे कसं करतात. हं. तर जेव्हा तुम्ही याच्यामध्ये याल, ठीक आहे, किंवा आपण एक नोटपॅड ओपन करून करू पाहिजे तर आपण इथे. हं. इथे बघा कसं हँडल करतात बघा. तर तुम्हाला पहिलं तर काय करायला लागणार, जेव्हा पण असा सिलेक्ट टॅग दिसला आणि तुम्हाला ड्रॉपडाऊन हँडल करायचे, तर पहिल्या तर तुमची स्टेप आहे